आंतरराष्ट्रीय जलसीमेचं उल्लंघन केल्याबद्दल श्रीलंकेनं 28 भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारतासारख्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना जास्त प्रतिनिधित्व व्हावं, पंतप्रधानांची अपेक्षा. न्यायदानाच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून न्यायिक प्रक्रिया सुलभ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला भर. बिहारच्या एक दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला अनेक रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ. भारतीय बँकिंग क्षेत्रातील थकीत कर्ज प्रकरणांबाबत अतिशयोक्ती टाळावी, परिस्थिती लवकरच सुधारेल, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली. प्रकल्पांसाठीच्या पर्यावरण मंजुरीच्या पद्धतीत आणखी सुधारणा करून कालावधी कमी करण्याची केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्यास किंवा असत्य माहिती पुरवल्यास अशा उमेदवाराला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव. मराठी ही मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत भाषा बनवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची माहिती. राज्यातलं भाजपा शिवसेना युतीचं सरकार कामगारांच्या प्रश्नाबाबत उदासीन असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप. विदर्भातल्या शेतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या तरुण पिढीनं जिद्दीनं प्रयत्न करण्याची गरज कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांच्याकडून व्यक्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 14 गावांचा पर्यटन विकास आराखडा तयार, स्थानिक तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षण देणार. अंधांच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला कालपासून नाशिकमध्ये सुरुवात, 60 खेळाडूंचा सहभाग. हंगेरीच्या अलेक्झांडरला नमवत भारताच्या विजेंदर सिंगचा व्यावसायिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग 4था विजय. T20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल. रेल्वे मार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक.